नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. दिलांबुजामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पानव महासायक चारुचाप नमामि रामं रघुवंशनाथं. वारकऱ्यांचा आराध्य दैवत विश्वमाता रुक्माई, विश्वपिता पांडुरंग परमात्मा, परमार्थ रूपी मंदिराचा पाया आणि कळस ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे. ज्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो ते आमचे सद्गुरू गुरुनाम गुरु वारकरी शिक्षण संस्थे संस्थापक जोग महाराज, आमचे वैकुंठ वर्ष झालेले बरेचसे गुरुजी, त्याच्यात आईचं अंतकरण असणारे मोठे बाबा नाथुसिंग बाबा, विठ्ठल महाराज फुले, वैद्य बाबा, रामचंद्रजी निगम बाबा, मधुकर बाबा चिमटी यांनी आम्हाला सर्वांना शिकवलं. गए हुए कभी आते नहीं लेकिन ऐसे अवसर करून किया आला. त्यांची आठवण आली, उल्लेख केला. इथे आल्यानंतर माऊलीच्या स्वरूपात आम्हा सर्व साधकांना ज्या आळंदीकरांनी सांभाळलं त्या सर्व आळंदीकर ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांना अतिशय नम्रपणे कठोर शब्द न बोलता ज्यांनी व्यवस्थित शिस्त सांभाळली त्या पोलीस यंत्रणेलाही नमस्कार करतो. सर्व पत्रकार मंडळी, शूटिंगवाले, आमची सगळी महाराज मंडळी, व्यासपीठावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, दादासाहेब भुसे पाटील, आप्पा तुम्हाला नमस्कार. आमच्या संस्थेचे अध्यक्ष संदीपानजी पाटील शिंदे, चिटणीस नाना, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पुढे बसलेली आजी माजी सर्व महाराज मंडळी आणि सर्व प्रेमापोटी आलेले वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे सर्वांना नमस्कार. मला सहयोगासाठी बरं शिंदे साहेब फक्त 2 मिनिट दिले ते संपले आणि महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराजमध्ये बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. 1 मिनिट मागे पुढे नाही, पण आता सापडली संधी पडल्या पडेल आमच्याकडे. तुम्ही नावे बसले ना, आता नाव काठाला न लावलं हे आमच्याकडे मधातल्या मधात तेव्हा सहज साहेब मला म्हणाले, गुरु शिष्यांचा योगायोग कसा, जसा तुमचा योग आला ना साहेब. आम्हाला तुमची तारीख मिळवून देणारे बाळकृष्ण महाराज शिंदे, तुमच्या आधी ज्यांनी कीर्तन केलं ते आमचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, ज्यांचे आम्ही सगळे वाट पाहत होतो एकनाथराव शिंदे. जसा तुमचा योग आहे तसा आमचा गुरु शिष्याचा योग आहे. आमचा तालुका एकच आहे, आमचा जिल्हा एकच आहे आणि जन्म एका दिवशी फक्त तिथीवर ज्यांचा होतो तारखेवर माझा तो योगायोग या वर्षी आला. 8 सप्टेंबरला ऋषी पंचमी आली आणि ऋषी पंचमीला त्या महान ऋषीचा जन्म झाला. ते आमचे साधकांचे हृदय, कीर्तनकाराचा प्राण, सगळ्या भक्तांचं श्रद्धास्थान मारुती बाबा केळकर. साहेबांनी आलेले किती धन्यवाद. हा योग आहे.
आणि साहेब, तुमचा आणि माऊलीचा पूर्वीपासूनचा संबंध आहे. आमच्या अभिज्ञा बाळकृष्ण बाबांनी सांगितलं, अनिल पाटलांनी सांगितलं. माऊलीला जेव्हा अडचण आली तेव्हा ते पैठणला नाथ बाबाच्या स्वप्नात गेले होते. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, एवढं अलंकापुरी काढावे. मग नाथ बाबा आले. ऐसे स्वप्न होता आले अलंकापुरी, तो नंदी माझा रे देखले द्वार. तुम्हाला माहित नाही, तुमचं नावच असं आहे. आम्ही रोज तुमच्या नावाचा उल्लेख करतो, पण तुम्हाला वारकरी नाव घेतात की नाही माहिती नसेल. एकनाथ नाम घेता सुख वाटत. सकाळी संता मागी राधा, स्वामी एकनाथ माझा. काही संताय तर शांत नाही, काही शांताय संत नाही, काही संतही आहे शांतही आहे पण श्रीमंत नाही. हे तिन्ही साहेबाकडे आहे. संतही आहे का? वारकऱ्याची व्यवस्था पाहण्यासाठी आमच्या आयुष्यातला पहिला मुख्यमंत्री जो बुलेट गाडीवर फिरला, एवढं वारकरी. तुम्हाला माहिती असेल, मोठा सप्ताह गंगागिरी बाबाचा सिन्नर तालुक्यात जिल्हा नाशिक रामगिरी बाबाच्या उपस्थितीत झाला. थोडासा शब्द काही गेला असेल तर विशिष्ट समाजाने आग ओकायला सुरुवात केली. तेव्हा आमच्या साहेबांनी एकच वाक्य सांगितलं तिथे, वारकऱ्याच्या साधू संतांच्या केसाला धक्का लागू दिला. आणि म्हणून पांडुरंगासारखी माऊलीसारखी आमची तुमच्यावर भावना आहे साहेब. अधिक भगिनी आल्या नाही तर आम्हाला वाटत नव्हतं. याचं कारणही आहे, सगळ्या लाडक्या बहिणी. आता रक्षाबंधन झालं साहेब, 1500 संपले, आता भाऊबीज. आता साहेबांच्याकडे पाहणं बरं का राजा भाऊ, की मला ज्ञानोबा आहे त्या प्रसंगाने पहा, जो जशा दृष्टीनं महिलाकडे पाहिजे. नारी की निंदा मत कर यारो, नारी वतन की खान, जिस नारी से पैदा हुए सुख भीष्म हनुमान. जेव्हा रामचंद्र प्रभूंनी सीतेकडे पत्नीच्या दृष्टीनं पाहिलं, तो सीतेचा राम झाला. भगवान कृष्णाने प्रेमाच्या दृष्टीनं पाहिलं, राधेचा श्याम झाला. छत्रपती शिवाजी राजांनी आईच्या दृष्टीनं पाहिलं, तो जिजाऊचा शिवबा झाला. आणि ज्ञानोबा रायांनी मुक्ताईकडे बहिणीच्या दृष्टीनं पाहिलं, तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. तुम्ही लाडक्या बहिणीचे ज्ञानोबा. आता हे सगळे सांगून झालं. वारकरी संप्रदाय असेल, आळंदीच्या विशिष्ट संस्था असतील, महिलांच्याही संस्था आहे, सर्वच्या सर्व संस्था कौतुकास्पद आहे. जे कीर्तनकार तयार करण्याचं काम करतात. हजारो लोकांच्या पुढे बोलणारा वक्ता मोठा नाही, हजारो कीर्तनकार निर्माण करणारा महात्मा मोठा आहे. ते काम आमच्या शांती ब्रह्म महाराज. हजारो कीर्तनकार. पूर्वी ज्ञानोबा रायाने रेडा बोलवला, आपण ऐकून आहे, वाचून आहे. पण आमच्यासारखे किती रेडे आमच्या संस्थेने बोलवले. त्यांचे उद्गार या जन्मी भेटणं शक्य नाही. बरीचशी सगळी महाराज मंडळी, मोठमोठी मंडळी, कथाकार, कीर्तनकार मंडळी आलेली आहे. आणि ते माझ्यावर नाराज होणार नाही नामोल्लेख न केल्याबद्दल. याचं कारण आहे, आमच्या संप्रदायामध्ये सूट आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, हे दोन म्हटलं का मधले हिशोबात करायचे असतात. कोणी नाराज होणार नाही साहेब. आता सगळे सांगून झालं, बाळकृष्ण बाबांनी सगळेच सांगितलं. आज इथले सर्व विश्वस्त मंडळी, अध्यक्ष खूप सहकार्य केलं आम्हाला. हजारो कीर्तनकार निर्माण करणारी संस्था 100 वर्षे पूर्ण झाली. आता तिथेच
जेवण नाश्ता सगळ्या सोयी करायच्या ठरवल्या. आता राहण्याचा निवासही किती कमी पडतंय. आम्ही किती ताकद लावली साहेब तरी आमचं काय गोपीचंदन हरिपाठ आहे. पेंड्या वाकड्या बोबड्या सुदाम्या त्रिदाम्या मधुमंगल सगळ्या गोपाळांना सांगितलं होतं काठ्या लावा काठ्या लावा काठ्या लावा. कधी प्रकाश महाराज गोवर्धन उचलताना एवढ्याने काठ्या लावल्या घामाघूम झाले पण नाही उचलला गोवर्धन. किसनरावनं करांगोळ लावल्या बरोबर उचलला. ते कृष्णा आल्या करांगोळनं अख्खा गोवर्धन. आणि ती जागा मागेच आरक्षणात लागत होती. आमचे देवेंद्र भाऊ आम्ही देवेंद्र भाऊ म्हणतो आम्ही एका गावच्या तुम्ही भाऊच आहे ना. त्याने लक्ष घातलं आता ती जागा तशीच सुरक्षित राहावी आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम भाऊसाहेब ही आमची वारकऱ्यांची सगळ्यांची इच्छा आहे. आम्ही सगळे इथे वारकरी दिसत असलो तरी शेतकऱ्याचे लेकर आहोत आणि आमचा बाप दुःखी आहे. देवाजवळ रडतो बरं का मुसे पाटील. देवाजवळ जाऊन कास्तकार रडतो मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है किसान पानी में कम आंसू में ज्यादा बहा. जरूर देवाला विचारतो मैं उगाता हूँ कपास तो पूरी दुनिया कपड़े पहनती है फिर मेरी लाश एक कफन के लिए क्यों तरसती. वस्तुस्थिती आहे. तेव्हा शेतकऱ्याकडे वारकऱ्याकडे तुमचं लक्ष आहे. अजूनही जास्तीत जास्त लक्ष जावं. आता हे पहा 5 पांडवांचा जन्म आता एकच मिनिट देतो आहे. 5 पांडवांचा जन्म भारतात झाला. 4 भावाच्या भूमिका सगळे देश निभावतात. कोणी अर्जुनाची कोणी नकुलाची कोणी सहदेवाची कोणी दादागिरी भीमाची पण एक भूमिका धर्माची निभावणारा देश 2024 मध्ये फक्त हिंदुस्थान आहे. धर्माची आमच्या देशातले संत जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांना प्रश्न विचारला जातो कहाँ के हिंदुस्तान के. हमने देख लिया आपके देश को क्या दिखाई दिया तुम्हारे देश में स्टैंड पे भिखारी थिएटर के सामने भिखारी रास्ते पर भिखारी जहां का भिखारी तो लगता है कि आपका पूरा हिंदुस्तान भिखारियों का देश है. नहीं भाई भिखारियों का देश नहीं. तो हमारे देश में एक भिखारी नहीं. अरे बराबर है. आपको पता है भिखारी कौन से देश में रहते हैं. कौन से देश में जिस देश में देने वाले रईस लोग रहते. तुम्हारे देश में देने वाला नहीं तो भिखारी का मरने आएगा. हिंदुस्तान रईसों का देश है क्या भिखारी देश. तो इतनी मठ धर्मशाला छोड़ के आप हमारे गांव हमारे तुम्हारी भाषा आप लोगों के हैं भाई. हम तो यही मानते हैं कि पूरा जगत एक भगवान का कुटुंब है और हम हमारे कुटुंब में आए. आणि म्हणून जगात कुठेही जा ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही. गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. त्याच्यावर तुमचं विशेष लक्ष आहे. आम्हा सगळ्या वारकऱ्यांना तुमचा स्वाभिमान आहे सर. आता शेवटचं सांगतो या सगळ्या संस्था काय करतात तुम्ही काय करता. आपली युती पाहिजे. युती आहेच. युती काहीच आहे. तुम्ही नेते मंडळी रस्ते तयार करता आणि त्या रस्त्यावरून व्यवस्थित कसं चालावं हे आमच्या संस्था शिकवतात. नमस्कार.